बातम्या सविस्तर. सुरुवातीला बातमी येते मुंबईच्या लाईफलाईन संदर्भातली, कारण हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. पनवेल रेल्वे स्थानकात त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळते. सकाळची वेळ आहे, ऑफिसला जाण्याची वेळ आहे आणि त्याच्यामुळे सकाळीच ही सेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पनवेल स्थानकात बघायला मिळते. विनायक पाटील आपल्या सोबत आहेत अधिक माहिती द्यायला. विनायक, नेमकं काय घडलं आणि सध्याची काय स्थिती आहे पनवेल रेल्वे स्थानक आणि एकूणातच हार्बर रेल्वेची? आपण पाहतो की सकाळ आहे ते बरोबर सकाळच्या वेळेस पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये कोसळतोय आणि त्याचा परिणाम आता हार्बर लाईन वरती झालेला आहे. हार्बर लाईन विस्कळीत झालेली आहे, उशिरा धावते, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो चाकरमानी जो कामगार वर्ग पनवेल मधून असेल ठाणा, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेला जो येतोय तो अडकलेला आहे. त्यामुळे ती जी गर्दी आहे ती पनवेल रेल्वे स्टेशन मध्ये दिसून येते. त्यामुळे थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे या ठिकाणी. रेल्वेच्या माध्यमातून योग्यरित्या अनाउन्समेंट सुद्धा केली जात नाहीये, त्यामुळे लोक संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि याचाच परिणाम म्हणजे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पनवेल रेल्वे स्टेशन मध्ये दिसून येते. खरं विनायक, जसं आपण बघतोय प्रचंड प्रमाणात प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. एक प्रश्न फक्त छोटा जाता जाता, आज सकाळपासून पाऊस देखील जोरात आहे पनवेल आणि परिसरात. पावसाची काय स्थिती आहे? सकाळपासून नवी मुंबई पनवेलमध्ये पाऊस पडतोय, मात्र संततधार आहे, मुसळधार पाऊस आहे तो सध्या या परिसरामध्ये तर अजून पडत नाहीये. मात्र मुंबईतल्या पावसाचा परिणाम ह्या लाईनवरती हार्बरवरती झाल्याचं दिसून येतं. अश्विन, धन्यवाद विनायक या सगळ्या माहितीबद्दल.